नमस्कार, मी ज्योतिषाचार्य तटकरे गुरुजी. अनेक प्रकारचे लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात की आम्ही कुलदेवता, आमची कोणती कुलदेवता हेच आम्हाला माहीत नाही आहे. कुलदेवतेविषयी म्हणाल तर कुलदेवता अत्यंत महत्त्वाची देवता आहे. तुमच्या संसारिक प्रगतीसाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला आणि तुमच्या एकंदरीत कुटुंबाला व्यवस्थित मार्ग मिळावा हे जर आपणास वाटत असेल तर आवर्जून दरवर्षी आपण अगदी कमीत कमी दरवर्षी एकदा तरी कुलदेवतेचं सहकुटुंब जाऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे. कुलदेवतेची जी काही ठिकाणं आहेत प्रत्येकाची वेगळी असणार आहेत. तिथे जाऊन तिथल्या प्रथा परंपरेनुसार जे काही तिथलं ज्याला आपण म्हणतो काही पूजा अर्चा जी आहे त्या पद्धतीने ते आपण करायची आहे आणि त्याचा नक्की अनुभव येतो. पण बऱ्याचदा प्रश्न असा निर्माण होतो की कुलदेवताच माहीत नाही ते आणि काय करावं. तर बहुतांशी कुलदेवतेचे दोन प्रकार आहेत, म्हणजे शिव आणि शक्ती अशा स्वरूपात कुलदेवता असतात. जे आपण म्हणतो सोमेश्वर आहे, त्यानंतर वेगळी नावं शंकराची जी आहेत त्या संबंधित काहींची कुलदेवता आहेत. भैरी भवानी म्हणून लोक मानतात, ती त्यांची कुलदेवता आहे. तर ते भवानी देवी ज्याला म्हणजे तुळजा भवानी आहे, महालक्ष्मी अंबाबाई आहे, त्याचबरोबर सौदंती यल्लम्मा आहे, इकडे ज्योतिबा कुलदैवत मानलं गेलं शिवस्थान म्हणून, त्यानंतर खंडोबा आहे. अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देश परदेशात सुद्धा आपले महाराष्ट्रीयन आहेत आणि इतर समाजांची लोकंसुद्धा माझ्याकडे मोठ्या प्रमाणात येतात. तर त्यांचे सुद्धा वेगवेगळे असे कुलदैवतेची ठिकाणं आहेत. त्या काहींना माहीत आहेत, काहींना काही माहीतच नाही आहे. तर कुलदेवता माहीत नसेल तर पहिला प्रयत्न आपण काय करायचा आहे, तर आपल्या आडनाव बंधूंना प्रत्यक्ष भेटून मग ते तुमच्या देश विदेशात किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील तर त्यांच्याशी जर संपर्क साधून कुलाचार आणि कुलदैवत याची माहिती जर मिळाली तर तो एक पहिला प्रयत्न आपण प्रामाणिकपणे करायचा आहे. तिथे कुठलाही अहंकार किंवा असं काही समजायचं कारण नाही. तिथपर्यंत पोहोचून किंवा अगदी हल्ली तर मोबाईलचा जमाना आहे, आपल्याला माहिती पण घेता येऊ शकते. तो एक प्रयत्न करा. प्रत्यक्ष आपलं कुलदैवत कुठे आहे याची माहिती घेऊन किमान वर्षातनं एकदा तरी ते जाण्याचा प्रयत्न करा. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण कुलदेवतेचं ज्याला आपण म्हणतो पूजन, त्याचबरोबर मला असं म्हणायचं आहे की कुलदेवतेपर्यंत पोहोचण्याचा पहिला प्रयत्न करा आणि मग तुम्हाला त्याचे काय अनुभव होतात तेही पहा. आणि अगदी शेवटचं सांगतो, जर तुम्हाला कुलदेवतेविषयी पूर्ण माहितीच नाही तर शिव आणि शक्ती यापैकी तुमचं जे काही कुलाचाराप्रमाणे ज्या काही गोष्टी आहेत तिथे जाऊन, म्हणजे शिवस्थान आहे तर मग शिवस्थानाच्या इथे जाऊन तुम्ही रेग्युलर दर सोमवारी उपासना करा. मंगळवार शुक्रवार देवीसाठी आहे.